प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपाने महिलांना पैसे वाटले. ऐका, कशासाठी जमल्या एवढ्या महिला. सासरे संजय हलकरकर साठी जावई गिरीश गायकवाड प्रचाराच्या रिंगणात. निलंगा नगरपालिका निवडणुकीत सासरे संजय राज प्रमोद हलकरकर नगराध्यक्ष पदाचे भाजपाकडून उमेदवार म्हणून उभे असून सासऱ्याच्या प्रचाराला जावई बापू गिरीश गायकवाड यांची प्रभाग 5 मध्ये जोरदार एंट्री झाली. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजप पक्षातर्फे उमेदवार म्हणून खदीर मासुलदार तर महिला उमेदवार म्हणून शोभाताई पोतदार आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये लाडक्या बहिणी खूप जमल्या होत्या. नेमकं चाललंय तरी काय हे स्ट्रिंग ऑपरेशन करून दाखवावं यासाठी आमची APN महाराष्ट्र न्यूजची टीम घटनास्थळी दाखल झाली. बघते तर काय, लाडक्या बहिणींची अलोट गर्दी. हजेरीने आणलेले असतील किंवा पैसे वाटत असतील असं वाटलं आणि महिलांशी डायरेक्ट आपण संवाद साधला. किती पैसे घेतले, का जमलेत, कोणासाठी जमलेत ते स्वतः लाडक्या बहिणींच्या मुखातून बाहेर पडलेले शब्दातून जाणून घ्या. निलंगा शहरात प्रथमच नगरपालिका निवडणुकीत एक वेगळेपण दिसलं. ते म्हणजे सर्वच पक्षाकडून पूर्ण ताकदीने मतदारांपर्यंत जाऊन आम्ही तुमचा विकास करू ठासून सांगताना दिसतात. एकीकडे बापासाठी मुलगी तेजस्विनी गायकवाड हलकरकर तर दुसरीकडे सासरे संजय हलकरकर साठी जावई बापू गिरीश गायकवाड हे प्रचाराच्या मैदानात अग्रेसर उडी घेतलेले पाहायला मिळाले. कोण मारणार बाजी हे वेळ आणि काळच ठरवेल बरं का. तोपर्यंत वेट अँड वॉच. निलंगेकर, मतदारांच्या मनात नेमकं कोण. निलंगा नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि निलंग्यामध्ये प्रभाग 5 मध्ये अतिशय मोठा प्रतिसाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पाहायला मिळतोय. अक्षरशः ज्या भारतीय जनता पार्टीला असं सांगितलं जातं की मुस्लिम महिला त्यांच्यापासून दूर आहेत, मात्र मी तुम्हाला दाखवू शकतो की ही पूर्ण मुस्लिम महिला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. तर ह्याचं कारण एवढंच आहे, पक्ष नव्हे, नेता नव्हे, तर काम जे खदीर मासुलदारनी केलेलं आहे आणि ते संजू हलकरकर हे जे उमेदवार आहेत ते अनेक लोकांच्या संपर्कात असल्यामुळे तो प्रतिसाद त्यांना पाहायला मिळतोय. आता एक मुद्दा मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. इथे विकास का झाले किंवा विकास काय करायचा आहे मी ते विचारणार आहे नंतर. मात्र इथं कोणी कुणाला पैसे दिले किंवा हजेरीने आलेत का हा मी हे विचारणारा मुद्दा. कारण मी अनेक वंचित बहुजन आघाडीची त्या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे. आता मी काही जणांना विचारणार आहे, कसं आलो तुम्ही. आम्ही खदीर भाई असं सोबत आहेत. पैसे नाही पैसे नाही खरंच नाही पैसे नाही बघा हजेरी नाही खदीर भैया काम करतात म्हणून आलो आम्ही त्यांच्या. तुमचं नाव काय पुढे. संजीवनी सर्वशाही माझं नाव. किती पैसे दिले 1 रुपया घेत बी नाही घेणार बी नाही आम्ही. 10 वर्षापासून खदीर भाई आमच्या गल्लीत काम करायला लागलेत. सुकाला दुकाला नाल्याचं पाण्याचं रोडचं सगळी व्यवस्था करतात खदीर भाई. त्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आम्ही फिरायला लागलोय. आम्हाला 1 रुपया नको त्यांचा. आणि आल्यानंतर खदीर भाई आल्यानंतर आम्हाला पहिल्या सुरू 2 वर्षापासून 3-4 वर्षापर्यंत गोरगरिबाचे लेकरं का फिरायला लागलेत. अंगणवाडी पहिल्या सुरू मी घेणार हक्कानी. ओके. हा आता काही मुस्लिम महिला आहेत, किती पैसे देते मग. हमको पैसे नहीं माँ, हम खदीर भैया के साथ हैं। खदीर भैया हाँ वोट खदीर भैया। क्या करे खदीर भैया. खदीर भैया हमारा काम करना, नाली रोड सब करना हमें। पहले कुछ करेंगे. पहले ये लाड़की बहन का और ये बर्तन का 9 साल से काम कर रहे हो ना फ्री में। हाँ। क्या कर रहे हैं. रोड का, नाली का, लड़की बहन का, हाँ. मतदान कार्ड, ATM कार्ड सब बना के दे रहे। पूरे लाड़के भाई के साथ क्या. हाँ पूरे लड़के बहन भाई के साथ, खदीर भैया के साथ। लाडला भाई. लाडला कितने पैसे तुमको. हम पैसे नहीं भैया, हम खदीर भैया के साथ में है। खदीर भैया हमारे काम करें, क्या करेंगे हम. लाड़की बहन के करें। सही से बोलो. हाँ सही बोल रही हूँ मैं। लाड़की बहन के करें और हाँ कुछ भी करें, समझो काम हमारे बहुत करें काम. काय मावशी तुमचं नाव काय. नाव काय. सुकुमार. किती पैसे दिले तर. काहीच घेतलं नाही खदीर भैयासाठी आलेला हो. किती पैसे आलो. आता 3 जणी तिथे उमेदवार, एक नगरसाठी आणि 2 नगरसेवकासाठी. जे आता आमच्या सध्या इथं शिवाजीनगर मध्ये आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ. काही बरेच अजून महिला आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी. आता अनेक जण ते मुस्लिम महिला असल्यामुळे पळत चालले तिकडं. काय कुणाला मतदान करणार. खदीर भैयाला. का बरं. का बरं आमच्या गल्लीची आहेत का आम्ही करणार. काय कामं केलेत का मागे. करते आता काम. केले तर. आता संजू हलकरकर ते उमेदवारी नगराध्यक्ष पदाचे त्यांना
ह्यांना बी त्यांना बी करतात त्यांनी त्यांना बी, त्यांना बी. दोघाला दोघं बी आपल्या गल्लीचे वार्ड आहेत त्यांनाच करतात. काल लेकरू म्हणून आशीर्वाद देणार हो का? हा लेकरू म्हणून आशीर्वाद, आमचे भैया म्हणून आशीर्वाद देणार. अजून काही तर महिला बसले तर असंख्य महिला या ठिकाणी येतं. काय तुझं नाव काय? माझं मंगलबाई कांबळे. मावशी किती पैसे दिले तुम्हाला? नाही द्यायला. दिली म्हणजे हजेरी नाही नाही दिली नाही. कुणाला मतदान करणार आहोत? खदीर भैयाला, संजोग का ह्याला हलगरकरला. संजू खजीर पेला. हा नाही अजून कोणता कोणता एक बी आहे? हा 3 मतदान करणार. 3 मतदान करणार आहोत. किती पैसे दिले तुमको? पैसे कुछ नहीं लगते हम आपके नहीं, हम ऐसे चाहिए मतदान के रास्ते। तो खदीर भैया को कर रहे, क्या करें कुछ काम वालों? उन्होंने हमारा बहुत कुछ काम करे, उन्होंने शादी के बच्चे की शादी करे, हाथ में मदद करे हमारे रास्ते, फिर सब टीम बिठा के हमारे बच्चे की शादी। तुम रो रही क्यों? नहीं अच्छे आंखें में आंसू दिख रहे हैं? आई नहीं, हमारा से बहुत कुछ काम करे उन्होंने। अच्छा, हाँ उस रास्ते हम उनकी तरफ से है। बहुत भावुक हुई तुमच्याच हाँ। इथं ही सगळ्याच महिला आहेत, परंतु त्यांची प्रतिक्रिया घेणं इथून तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने महिला आता लाडक्या बहिणी लाडक्या भावाच्या पाठीमागे येतं. आता इथं लाडके भाऊ थांबलेत, आमचे संजू हलगरचे भाऊजी जावई पण इथं येतं. काय जाऊ बापू, ही लाडकी बहिणीचा वाढता प्रतिसाद आणि आशीर्वाद कसं वाटतंय? मनाला खूप छान वाटतंय की एवढं भरभरून प्रतिसाद भेटतोय. हा, मग पुढे आता मन तुमचं सांगताय चांगला प्रतिसाद मिळतो, तर पुढे तुमची काय असणार आहे? आता ही लाडकी बहीण पूर्ण तुमच्या पाठीमागे, खदीरभाईच्या पाठीमागे येतात, कशा पद्धतीने त्यांचं काम? आपले आता भाजपचे इथे नगरसेवक म्हणून खतीबभाई आहेतच, तर त्या ठरवल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ते आढावा बैठक घेतीलच की त्यांना काय हवंय काय नको आहे. म्हणजे नको तर कोणाला काहीच नसतं, पण त्यांना जे काही समस्या आहेत, जे काही अडचणी आहेत, त्या सगळे पूर्ण करण्याचे ते प्रयत्न करतील. लाडका भाऊ म्हणून लाडकी बहिणी चांगलेले आहेत. आता एवढा विश्वास तुम्ही 9 वर्ष तुम्ही त्यांना दिलेला आहे, आता त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणारच आहे. मिळणार, नक्की मिळणार. कसं वाटत तुम्हाला? कारण हे जे 9 वर्ष काम केले त्याची पावती म्हणून आज एवढे सगळे महिला इथं जमलेले आहेत. आणि माझं कर्तव्य म्हणून जसं मी 9 वर्ष काम केलेलं आहे, पदावर नसताना काम केलेलं आहे, जर मला पद भेटलं तर अजून यांचे काम जोमानं करणार. कोणतंही काम मी शिल्लक ठेवणार नाही, कोणतंही त्याला शासकीय इमारतीमध्ये जाऊ देणार नाही. पार घरापर्यंत त्यांची सेवा, महिन्याला जनता दरबार भरवणार आणि प्रत्येक उपाययोजना जे बी असतील ते आम्ही सगळ्या ह्या महिलापर्यंत किंवा आमच्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवणार. आता ये सगळे महिलाला माझा आवाज येतो का तुम्हाला? मेरा आवाज सबको आता है क्या? मैं एक सवाल पूछता हूँ आपको, जवाब सोच समझ के दो. हाँ, तुम्हारा मतदान किसको? आवाज नहीं आ रही मेरे को. जरा कॅमेरा फिरवा, जरा हात वरी करून सांगा तुमचं मतदान कोणाला. आता हे पेड न्यूज नाही बरं का, नंतर असं वाटेल का ही पेड न्यूज आहे म्हणून. ही सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया, म्हणजे ह्या खदीरनं केलेलं काम आणि लोकांपर्यंत गेलेली त्यांची विविध योजना किंवा काही गोष्टी जे सो खर्चाने त्यांनी केलेलं आहे त्याची पावती म्हणून आज ही महिला त्यांना सांगण्यासाठी आले होते की आमचे 2-4 समस्या ते जाणून घ्या आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी असलम धारेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा, लातूर.